तर मित्रांनो, आपण सातत्याने आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वसामान्य जेवणाचे विषय म्हणजे घर या घराच्या संदर्भात ज्या काही योजना जाहीर केल्या जातात, ज्या काही शासकीय योजना येतात, म्हणजे म्हाडा असेल, सिडको असेल, PMRD असेल, MMRD असेल, हडको असेल, या सगळ्याच्या ज्या काही योजना आहेत त्याच्या आपण इत्थंभूत माहिती देत असतो। आणि आपल्याला माहिती आहे की सध्या सगळ्यात महत्त्वाचा एक विषय असतोय आणि तो म्हणजे माझे पसंतीचे सिडकोचे घर। ही जी काही अपकमिंग लॉटरी येणार आहे, जी काही 16 तारखेला जाहीर होणार आहे, त्या संदर्भात वेगवेगळ्या बातम्या येत आहेत, वेगवेगळे अपडेट येत आहेत। आणि एकंदरीत आता सध्या जे काही अपडेट आहे ते पुन्हा एकदा जसं एखादा चिंगम आपण चघळतो तसंच तो विषय आलेला आहे, म्हणजे सिडकोच्या घरांच्या किमती। नेमक्या किमती कमी होतील का हा अनेकांना प्रश्न पडला होता, कारण आता नवीन जी सोडत आहे, पूर्वीची 16,000 घरांची आणि नव्याने 6,000 घरांची 22,000 घरांची लॉटरी आता सिडकोची जाहीर होणार आहे। त्याची तयारी सुरू आहे, त्याचं जाहिरातीचं कॅम्पेन सुद्धा सिडकोने सोशल माध्यमावरून चालवलेलं आहे। पण इथेच एक थोडीशी दिल्यासारखी बातमी अशी आहे की जे काही सिडकोच्या घरांची किमती आहेत त्या किमती संदर्भात विधान परिषदेमध्ये सध्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला गेला आहे आणि तो म्हणजे सिडकोच्या घराच्या किमती या 20 ते 25% कमी कराव्यात अशी लक्षवेधी आमदारांकडून मांडण्यात आलेली आहे। नेमका याच बाबतीत काय निर्णय होऊ शकतो आणि नेमकं सिडकोची नवीन लॉटरी सुद्धा येणारी आहे, त्याच्यावरती याचा काय परिणाम होऊ शकतो आणि सिडकोच्या घरांची किमती कमी होतील का नाही, या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या YouTube चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। तर मित्रांनो, जर तुम्ही आजचं महाराष्ट्र टाइम्स जर वृत्तपत्र उघडलं तर त्याच्यामध्ये नवी मुंबई जे काही पेज आहे त्याच्यावरती एक अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे आणि ती बातमी अशी की सिडकोच्या घरांवर लक्षवेधी आजच्याच महाराष्ट्र टाइम्समध्ये आहे। आणि त्याच्यामध्ये जे काही सिडकोच्या घरांची किमती आहेत किंवा जे काही सिडकोच्या घरांचे रिस्पॉन्स आहे ते ऑलरेडी कमी आहे। पहिले मित्रांनो लक्षात आहे की पूर्वीची जे काही सोडत होती 26,000 घरांची, 26,000 घरांची सोडत झाल्यानंतर आपण पाहिलं की 19,000 घरांचं त्याच्यामध्ये अनेकांनी 19,000 जणांनीच पसंती दर्शवली होती। त्याच्यामध्ये सुद्धा अनेकांना पसंतीनुसार लोकेशन न मिळाल्याने अनेकांनी घरे रद्द केलेली आहेत आणि आज तागत जर डेटा बघितला तर 26,000 घरांपैकी फक्त 10,000 जणांनीच कन्फर्मेशन दिलेलं आहे। आणि म्हणून कुठेतरी जे काही सिडकोचं उद्दिष्ट होतं की पहिल्या लॉटमध्ये 60% घरांची विक्री करणं, हे उद्दिष्ट कुठेतरी असफल झालेलं आहे, त्याला यश मिळालेलं नाही। आणि म्हणून आता दुसरी जी काही लॉटरी काढायची त्याच्यापूर्वी ही लक्षवेधी आल्यामुळं आता नेमका सिडकोकडून काय निर्णय घेतला जातो हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जी काही लक्षवेधी मांडली मित्रांनो ती 2 आमदारांनी मांडलेली आहे। पहिली आहे विधान परिषद सदस्य मान्य विक्रांतजी पाटील यांनी एक लक्षवेधी मांडलेली आहे आणि त्याशिवाय शशिकांतजी शिंदे यांनी सुद्धा या ठिकाणी लक्षवेधी मांडलेली आहे। दोन्ही आमदारांनी या सिडकोच्या किमतीकडे लक्ष कुठेतरी वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे। लक्षवेधी आपल्याला माहिती असेल मित्रांनो, लक्षवेधी जे काही आहे ते आमदार खरं तर शस्त्र असतं, ते खूप मोठी एक देणगी आहे त्या आमदारांसाठी लक्षवेधी म्हणजे। आणि लक्षवेधीच्या माध्यमातून हा सिडकोचा कुठेतरी मुद्दा विधान परिषदेमध्ये हा उपस्थित केला गेल्याने आता नेमकं याच्याकडे सिडकोकडून काय निर्णय घेतला जाऊ शकतो हेच महत्त्वाचं आहे। पण त्यांनी सांगितलं की ज्या काही सिडकोच्या घराची किमती आहेत त्या अतिशय जास्त आहेत आणि ते सर्वसामान्य लोकांना परवडत नाहीत। ज्या अर्थी जी जमीन आहे ती शासकीय जमीन आहे आणि शासकीय जमिनीवरती जर सिडको घरे बांधत असेल आणि जर ती परवडणारी नसतील तर ही योजना कुठेतरी असफल किंवा अयशस्वी झाली असं आपण सांगू शकतो। म्हणून त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे सुद्धा उपस्थित केलेले आहेत। त्याच्यामध्ये घरांच्या अवाजवी किमती आकारणे जो मुद्दा रास्त आहे। दुसरा आहे कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार नसल्याचे सांगून हे नंतर हेतू पुरस्पर आकारण्यात येणे, म्हणजे अगोदर सांगितलं होतं की मला मेंटेनन्स लागणार नाही किंवा इतर चार्जेस लागणार आहेत, पण जेव्हा देकारपत्र आलं, जेव्हा आशयपत्र आलं त्याच्यानंतर मात्र तुम्हाला कळालं की त्याच्यामध्ये इतर चार्जेस सुद्धा जास्त लावले गेले आहेत। इथे कुठेतरी लोकांची फसवणूक झालेली आहे। त्याच्यामुळं मुंबईतील म्हाडा घरांच्या किमती तुलनेत सिडकोच्या घरांच्या किमती जास्त आहेत। त्यांनी हेही मुद्दा मांडला की म्हाडाच्या घरांच्या किमती खूप कमी आहेत कम्पेअर टू सिडको, आणि सिडकोच्या ज्या काही किमती आहेत त्या खूप जास्त असल्यामुळे त्यांना रिस्पॉन्स मिळत नाही। आपण पाहिलेलं मित्रांनो की मागील लॉटरीमध्ये म्हणजे मुंबई लॉटरी, म्हाडा लॉटरी 2024च्या लॉटरीमध्ये खाजगी विकासकांच्या किमती पूर्वीच्या थोड्या जास्त होत्या, पण नंतर ह्या किमती कुठेतरी 25% कमी केल्यामुळं त्याला उदंड असा प्रतिसाद मिळालेला पाहिलेला आहे आणि अनेकांच्या हक्काच्या घराचं स्वप्न नक्कीच त्याच्यातून पूर्ण झाले आहे। मग जर म्हाडाला हे जमलं तर सिडकोला का जमत नाही असंही त्यांनी सांगितलेलं आहे। आणि म्हणून एकंदरीत जे काही सिडकोची किमती असतील त्याच्यावर मेंटेनन्स असेल किंवा कार्पेट एरियाचा विषय, आपण कार्पेट एरियामध्ये सुद्धा अनेकांची फसवणूक झाल्याचं आपण पाहिलेलं आहे। बरं त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाचं आहे की पोझिशनची डेट जाहिरातीमध्ये देणे, नंतर लेटर ऑफ इंटेंटमध्ये वेगळं देणं, हे कुठेतरी म्हणजे हेतू पुरस्पर केलं जाते का असंही शंका घेण्यास वाव आहे। कारण
अनेकदा आपण पाहिले की अनेकांच्या जे काही डेट आहेत पोझिशन डेट किंवा कंप्लीशन डेट ते आता वाढवण्यात आल्याचं अनेकांनी सांगितलेलं आहे, अनेकांना तशी पत्र आलेली आहेत. मग नेमका विजेत्यांनी करायचं काय? प्रत्येक पावलावर जर अशी फसवणूक होत असेल तेही शासकीय संस्थेकडून, तर सर्वसामान्य न्याय मागायचा कुठे, हा खूप मोठा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे. आणि म्हणून कुठेतरी या घरांच्या किमती जवळजवळ 25 ते 30% कमी कराव्यात अशी मागणी या दोनही आमदारांनी केलेली आहे, ज्यापूर्वी सुद्धा केली होती आपण पाहिलेलं आहे. पण अद्यापही त्याच्यावरती काहीही ठोस निर्णय झालेला नाही. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आपण पाहिलेला मित्रांनो, की जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे 699 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट हे कंपनीला देण्यात आलेलं घर विकण्यासाठी, आणि त्याच मुळे कुठेतरी या घरांची किंमत वाढलेली आहे, या घरावरती बोजा पडलेला आहे. म्हणजे त्या कंत्राटदाराला जे काही पैसे सिडको देणार आहे ती फक्त ग्राहकांच्याच खिशातून देणार आहे असाही आरोप त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. आणि जो रास्त आहे, कारण तुम्ही 699 कोटी रुपये एका अशा कंपनीला देत आहे ज्या कंपनीचा जास्त काही रोल नाही. जर त्याच ठिकाणी जर सिडकोच्या घराच्या किमती कमी असत्या तर नक्कीच मात्र या सिडकोच्या घरांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला असता, सर्वसामान्यांनी ही घरे नक्कीच परवडली असते. पण आपण याच्यापूर्वी सुद्धा अनेकदा बोललो मित्रांनो की ही घरं नक्कीच कंत्राटदाराच्या तुंबड्या भरण्यासाठी बांधलीत का सर्वसामान्यांच्या दिलासा देण्यासाठी बांधली, हाही खूप मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. त्याच्यानंतर एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा या निमित्ताने निर्माण झालेला आहे, तो म्हणजे गृहकर्ज बाबतीत. अनेकांना गृहकर्ज होत नाहीये. गृहकर्ज आता 10,000 लोकांनी कन्फर्मेशन जरी दिलं असलं तरी त्याच्यापैकी किती लोकांना गृहकर्ज मंजूर होते, किती बँका त्यांना मंजूर करतील याच्यावरती हा नंबर डिपेंड असणार आहे. ह्याच्यामध्ये अजून काही घट होऊ शकते. अनेक विजेते द्विधामान स्थितीत आहेत, मला घ्यावं की नाही घ्यावं, आणि त्याच्यामुळे कुठेतरी अजून याच्यामध्ये कमी झाल्यामुळं ही सिडकोची घरे अजून जास्त प्रमाणात पडून राहू शकतात. आणि म्हणून आपण पाहिलेलं आहे की जे काही गृहकर्जाची कॅपॅसिटी आहे, समजा EWS उत्पन्न गटातील अर्जदारांना 47 लाखाची घरे, 48 लाखाची घरे खारघर या ठिकाणी उपलब्ध केलेली आहेत. आता EWS उत्पन्न गटाचं उत्पन्न जर 3 लाख 4 लाख असेल तर त्यांना 47 लाखाचं कर्ज किंवा 48 लाखाचं कर्ज किंवा 45 किंवा 40 जरी म्हटलं तरी ती कुठली बँक देणार आहे, हाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला गेला आहे. आणि म्हणून हे अनेक प्रश्न आहेत मित्रांनो, ज्या प्रश्नाच्या अनुषंगाने ही लक्षवेधी मांडण्यात आलेली आहे. आणि आता नेमकं याच्यावरती सिडकोला सुद्धा आदेश दिले जातील, या संदर्भात कारवाई करायची असे कुठे सांगण्यात आलेलं आहे. म्हणून आता कुठेतरी नेमकं ही नवीन सोडत येण्यापूर्वी जे काय आता 22,000 घरांची लॉटरी येणार आहे त्याची तयारी सुरू झालेली आहे, ती काढण्यापूर्वी नेमकं किमतीत बदल केले जाऊ शकतात का? जर किमतीत बदल केले गेले तर मागील सोडतीतील विजेत्यांना काय दिलासा दिला जाऊ शकतो, त्यांना कसल्या प्रकारे रिलीफ दिले जाऊ शकतं, हाही खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये सिडकोने जर ह्या किमती वाढवत्या ठेवल्या किंवा अशाच ठेवल्या तर मात्र येणारे सगळे प्रोजेक्ट हे फक्त बांधून तयार असतील, त्यामध्ये राहण्यासाठी ग्राहक नसणार नाही. ही सुद्धा काळ्या दगडावरची रेघ आहे. फक्त काही टक्के आहेत मित्रांनो, 10 ते 15% ग्राहक आहेत ज्यांना ही परवडणारी आहेत, ज्यांना पसंतीनुसार मिळालेली आहेत. बाकी 85% ग्राहक असे आहेत की त्यांना पसंतीनुसार घरे मिळाली नाहीत, किंमत नाहीये, घर घ्यायची इच्छा आहे पण होम लोन होत नाहीये, अशा अनेक संकटांना सामोरे जावं लागत आहे. आणि म्हणून आता येणाऱ्या लॉटरीपूर्वी सिडकोने याच्या संदर्भात प्रॉपर निर्णय घेऊन तज्ज्ञांशी चर्चा करून नेमकं सिडकोच्या घरांच्या किमतीमध्ये कशा प्रकारे दिलासा दिला जाऊ शकतो, यासाठी काय निर्णय घेणं आवश्यक आहे, याच्यावरती विचारविमर्श करून एक ठोस निर्णय घेणं महत्त्वाचं ठरणार आहे. तरच कुठेतरी येणाऱ्या लॉटरीसाठी चांगला प्रतिसाद मिळू शकतो, अन्यथा तो मिळणार नाही. तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.